आपल्याला माहिती आहे की हा अर्थसंकल्प सर्व घटकांवरती प्रकाश टाकणारा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक असा आहे। त्याबद्दल मी खरोखरच माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि हा अर्थसंकल्प आदरणीय दादांना समर्पित केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देते। खरं तर सकाळपासून अजितदादा यांची आठवण काढत आजचा दिवस खरं तर अजितदादांसाठी पक्षासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा होता। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा शेतकऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता। आज त्या शेतकऱ्यांना आणि आज खरोखरच कर्जमाफी मिळाल्यामुळे खरोखरच त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं। खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मीटिंगच घेणार होते आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते। दूरदृष्टी आणि आर्थिक शिस्त की आर्थिक शिस्त तर होती पण दूरदृष्टी या एकूणच एक अर्थसंकल्पात वाटते का? दूरदृष्टी तर आहेच आहे, कारण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की या अर्थसंकल्पावर आदरणीय दादांची छाप होतीच आणि सर्व घटकांवरती सर्वसमावेशक विचार केलेला आहे। लाडक्या बहिणी असतील, एक विकास कामं रखडलेली असतील, सगळ्यांमध्ये खूप योग्य ती तरतूद केलेली आहे। आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये विशेष दादांच्या स्मारकाच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं। परिवाराशी चर्चा करून आम्ही हा विषय घेतोय। ते अजून सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या, त्याच्यानंतर जेव्हा कधी तयार होतील तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल। आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिलेली आहे। अर्थसंकल्पावर अजित पवारांची छाप आहे आणि हा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित करण्यात आलेला आहे। कुठेतरी अजित पवारांच्या आर्थिक शिस्तीचा हा बहुमान असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत।